महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नीट पेपर फुटी विरोधात नाशिकात विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। नीट यूजी 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले। या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह फेरपरीक्षेची मागणी करण्यात आली आहे। काय आहे प्रकरण? आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नीट यूजी 2026च्या प्रश्नपत्रिका फुटीमुळे देशातील सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा आर्थिक व मानसिक संघर्ष यावर पाणी फेरले गेले असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे। शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात हे आंदोलन छेडण्यात आले। प्रमुख मागण्या याप्रमाणे आहेत। नैतिक जबाबदारी स्वीकारा। नीट यूजी 2026 पेपर फुटीच्या गंभीर प्रकरणाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। नीटची फेरपरीक्षा घेण्याचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करून ही परीक्षा पूर्णपणे विनामूल्य घेण्यात यावी। पब्लिक एक्झामिनेशन अर्थातच प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ऍक्ट 2024 ची कठोर अंमलबजावणी करावी। संघटनेची भूमिका। देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या व्यवस्थेचा आम्ही तीव्र निषेध करतो। जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे जिल्हाध्यक्ष मिहिर गजबी यांनी यावेळी सांगितले। सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राष्ट्रीय नेते माननीय खासदार प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर आहेत। या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीनेही पाठिंबा दिला। निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात आली। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी प्रतिनिधी भागवती रतकर, नाशिक। मी मिहिर गजबे, वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जिल्हाध्यक्ष। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जिल्हाधिकाऱ्यालयासमोर तुम्ही धरणे आंदोलन करा। नीट यूजीचा पेपर काही दिवसांपूर्वी फुटला आणि त्या बाबतीमधले इथले केंद्रीय शिक्षण मंत्री त्यांना काहीच वाटत नाही। त्यांनी याची जबाबदारी घेता स्वतः राजीनामा दिला पाहिजे। अद्यापही त्यांनी राजीनामा दिला नाही। आमची महत्वाची मागणी अशी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा। त्याच पद्धतीने नीटची परीक्षा जी NIT च्या अंतर्गत घेतली जाते ती UPSC च्या अंतर्गत घेण्यात यावी, ही आमची भूमिका आहे। जर सरकार अशाच पद्धतीने हे पेपर फुटी करत असते तर इथले विद्यार्थी रस्त्यावर उतरून त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। हे आंदोलन आता नाशिकहून सुरुवात होणार आहे, पूर्ण महाराष्ट्राभर राबवलं जाणार आहे काय? सर, आता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन होतं, पण लवकरच जर या प्रकरणात काही भूमिका घेतल्या गेल्या नाही तर मंत्रालयावरती सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने एक मोठं आंदोलन करण्यात येईल। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नीट पेपर फुटी प्रकरणामुळे त्याचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या या नाशिक जिल्ह्यातील सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा हा निषेध करणे आंदोलनाच्या प्रसंगी यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन होत आहे। या आमच्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मिहिर गजबे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दादा गांगुडे व उपस्थित सर्व विद्यार्थी व सर्व कार्यकर्ते बंधू आम्ही बघितले। हा देश एका संक्रमण अवस्थेतून चाललेला आहे। धर्मामध्ये फक्त झगडे आणि भांडणं लावण्याचे काम होत आहे। हा बेरोजगारी पसरत आहे, याच्याकडे कोणाचं लक्ष नाही। हा देश घडवणारा जो भावी नागरिक आहे, तो विद्यार्थी आहे, त्याच्या भविष्याकडे कोणाचंही लक्ष राहिलेलं नाही। फक्त कुठे जातोय याच्यावर वाद चाललेला आहे। अरे परंतु माझा विद्यार्थी आज उपाशी मरतोय, त्याचं कोणालाही घेणं देणं राहिलेलं नाही। कोणता प्राणी कापा, कोणत्या प्राण्याचं उन्नतन काय याच्यावर वाद चालू आहे। कोणी कोणते कपडे घाले याच्यावर वाद चालू आहे। हा देश घडवणारा माझा विद्यार्थी आज या भ्रष्टाचाराच्या जीवनामध्ये होरपळत चाललेला आहे, याच्याकडे कोणाचे एक नाची एक अभिनेत्रीच्या संसदेमध्ये गेली, ती परवा काय म्हटलेली, अरे हिंदू कचऱ्यात आलेल्या यांना काय निघते सांगले, अरे एका घरी पाहतो। अरे या देशातून काय चाललंय, लोक उपाशी मारतात, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत।
भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे. शिक्षणाचा भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे. झालेच पाहिजे. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.